मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दत्त मंदिर परिसरातील जुन्या आग्रा रोडवरील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडवण्यास आमदार अनुप अग्रवाल यांना यश। शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयास भेट देऊन केली पाहणी। संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील यांना दिव्यांग जनसेवा पुरस्कार व दिव्यांग सेवक पुरस्कार प्रदान। आणि प्रभाग क्रमांक 2 मधील ओसवाल नगर शिवाजीनगर येथे तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरातील जुन्या आग्रा रोडवरील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडवण्यास आमदार अनुप अग्रवाल यांना यश आले असून त्यांना नवरंग पाण्याच्या टाकीजवळ पर्यायी जागा देण्यात आली असून येत्या 15 दिवसानंतर त्या ठिकाणी भाजी बाजार भरणार आहे। यामुळे व्यावसायिकांनी आमदार अग्रवाल यांचे अभिनंदन केले। धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील दत्त मंदिर परिसरातील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न आमदार अनुप अग्रवाल यांनी फेरीवाल्यांना विश्वासात घेऊन सोडविला असून फेरीवाल्यांना नवरंग पाण्याच्या टाकीजवळ पर्यायी जागा देण्यात आली असून येत्या 15 दिवसानंतर त्या ठिकाणी भाजी बाजार भरणार आहे। शहरातील देवपुरातील भाजी विक्रेत्यांच्या स्थलांतरणासंदर्भात गुरुवारी महापालिकेत आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली। बैठकीत सविस्तर चर्चा केल्यानंतर आमदार अनुप अग्रवाल यांनी मनपा अधिकाऱ्यांसह नवरंग पाण्याची टाकी परिसराची पाहणी केली। शहरातील देवपुरात जाणाऱ्या मुख्य आग्रा रोडवर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते बसतात, त्यामुळे रस्ते अडवून वाहतुकीला त्रास होतो, त्यातून अपघात आणि वादविवाद होत होते। हे टाळण्यासाठी सर्व भाजीपाला विक्रेत्यांना नवरंग पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या मैदानात ज्या ठिकाणी मनपाचे वॉल कंपाऊंड केले आहे तेथे जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे। तेथे सर्वांनी आपला बाजार भरवावा। नागरिकांनाही तेथे वाहन पार्किंगसाठी जागा आहे, त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होणार नाही। तसेच शहरातील 5 कंदील अकबर चौक ताशा गल्ली 80 फुटी रोड देखील मोकळ्या करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत। गल्लीबोळात होणारे अतिक्रमण हटवून धुळे शहराला स्वच्छ सुंदर केले जाईल असेही आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले। देवपुरातील भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल बैठकीत उपस्थित भाजी विक्रेत्या महिला तरुण यांनी आमदार अनुप अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले। बैठकीला आमदार अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी, ओम खंडेलवाल, विक्की परदेशी आदी उपस्थित होते। त्यांना शिफ्ट करण्यासाठी ही बैठक होती। त्यांना एक चांगली जागा आम्ही त्या ठिकाणी देतो, कारण की ते रोडावर बसतात आणि रोज आपण टीव्हीमध्ये बघतो, वृत्तपत्रांमध्ये ऐकतो, रोजचे ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर होत आहे। तर त्यांचाही जीव आहे, त्यांचा जीव धोक्यात जाऊ नये याच्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना नवरंग पाणीच्या टाकीच्या तिथं शिफ्ट करतो। आणि सर्व माझे विक्रेते, सर्व माझे लाडक्या बहिणी आणि बंधू हे सर्व अतिशय खुश झाले आणि एका मताने सर्वांना या गोष्टीला होकार दिला, त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार। मी धुळेकर नागरिकांना एक आव्हान करतो का याच्यानंतर 15 दिवसानंतर आपण देवपूरवासियांनी जे रोडावर भाजीपाला घेत होते आणि आपला जीव धोक्यात टाकत होते ते न करता आता 15 दिवसानंतर नवरंग पाण्याच्या टाकीपासून त्या ठिकाणी नवरंग पाणीच्या आत ज्या ठिकाणी आम्ही वॉल कंपाऊंड केलेलं आहे तिथं सर्वांनी भाजीपाला घेण्यासाठी जावं। त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा, पार्किंग वगैरे सर्व राहणार आहे, तरी आपण त्याचा लाभ घ्यावा ही धुळेकर जनतेला धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी 100 खाटांचे प्रसूतीगृह तसेच कार्डियाक लॅबचे काम पूर्णत्वास आले असून शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली। धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी 100 खाटांचा प्रसूतीगृह कक्ष तसेच कार्डियाक लॅब देखील पूर्णत्वास आले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली। धुळे जिल्हा रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यानेच या जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरवासियांची आणि जिल्ह्यातील जनतेची होती। जनतेच्या मागणीचा विचार करून जिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे शिवसेना वारंवार पाठपुरावा करत होती। त्या प्रयत्नांना आता यश आले आहे। धुळे जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे देखील अत्याधुनिक असे महिला रुग्णालयाचे काम झाले आहे। या 100 खाटांच्या वार्डात नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियनसह महिलांच्या सर्व प्रकारांच्या आजारांचे निदान, शस्त्रक्रिया मोफत होणार आहे। त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक लॅबचे काम देखील दर्जेदार झाले आहे। या लॅबमध्ये एंजिओग्राफी आणि
हृदयासंबंधी आजाराचे बाह्य रुग्ण विभागात दररोज 1000 ते 1500 रुग्ण तपासण्यासाठी येतात, अशी माहिती मनोज मोरे यांना देण्यात आली. अपघात विभागात देखील 24 तास सेवा दिली जाते. जिल्हा रुग्णालयाची स्थिती सुधारली आहे. धुळेकर रुग्ण नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. खासगी रुग्णालयातील खर्च सर्वसामान्य नागरिकांची कंबरडे मोडणारे आहे. काही रुग्णालयांमध्ये शासकीय योजनांमध्ये समाविष्ट केल्यानंतर देखील अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते. गोरगरीब रुग्णांचे हे सर्व आवाक्याबाहेरचे असल्याने जनतेने जिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन मोरे यांनी केले. 100 खाटांच्या महिला वार्ड आणि अत्याधुनिक कार्डियक लॅबचे लवकरच आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती देखील शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी दिली. यावेळी मनोज मोरे यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक दत्ता देगावकर, संजय वाले, प्रवीण वाडेकर, बटूक भोपे, दीपक बडगुजर, वाल्मिक जाधव, दिगंबर चौधरी, दत्तात्रय माळोदे, आदेश वराडे, योगेश मराठे, रवींद्र तमखाने, भूषण ब्राह्मणे आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालय धुळे व जिल्हास्तरीय रुग्णालय धुळे या बांधकामाची व इतर सर्व विभागातील कामकाजाची माहिती घेण्याकरिता काल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री मनोज भाऊ मोरे व त्यांचे इतर सर्व पदाधिकारी यांनी संपूर्ण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये त्यांनी कार्डियाकॅथल्या अपघात विभाग, OPD विभाग, सर्व वॉर्ड, नवीन बांधकाम होणारी पोस्टमॉर्टम रूम इत्यादी सर्व विभागांची पाहणी करून तसेच महिला रुग्णालयाच्या बांधकामाच्या माहिती घेऊन पाहणी करून त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आणि सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन देखील केले. आता धुळे शहरातील व जिल्ह्यातील सर्व रुग्णांच्या सेवेत जिल्हा महिला रुग्णालय लवकरच रुजू होणार आहे. त्याचे काम अत्यंत प्रगतीपथावर असून येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये हे रुग्णालय संपूर्ण सुविधेसह लोकांच्या सेवेत रुजू होईल. ओके. जिल्हा रुग्णालयात 24 तास अपघात विभाग सुरू असतो. तसेच बाह्यरुग्ण विभागात दररोज 1000 ते 1200 रुग्ण इथे सेवा घेत असतात. आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू झालेल्या आहेत, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. तसेच काही इतर शस्त्रक्रियासुद्धा आपण ऑर्थोपेडिकच्या शस्त्रक्रियासुद्धा सुरू केलेल्या आहेत. मी जिल्ह्यातील व शहरातील सर्व नागरिकांना एक नम्र निवेदन करू इच्छितो की त्यांनी या सुविधांचा पुरेपूर लाभ घ्यावा. आता या सुविधा आपल्या इथे उपलब्ध झाल्या कारणाने रुग्णांची इथे मोठ्या प्रमाणात सोय झालेली आहे. धुळे जिल्हा अपंग पुनर्विकास संस्थेतर्फे संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील यांना गुरुवारी दिव्यांग जनसेवा पुरस्कार व दिव्यांग सेवक पुरस्कार श्रीराम टायमिंगचे रवींद्र नगराळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. धुळे जिल्हा अपंग पुनर्विकास संस्थेतर्फे संजय गांधी योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील यांना संजय गांधी योजनेच्या कार्यालयात पत्रकार रवींद्र नगराळे यांच्या हस्ते दिव्यांग जनसेवा व दिव्यांग सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. धुळे जिल्हा अपंग पुनर्विकास संस्थेचा 7वा वर्धापन दिन व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी धुळ्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना दिव्यांग जनसेवा पुरस्कार व दिव्यांग सेवक पुरस्कार देण्यात आला होता. धुळे शहरातील संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील यांना दिव्यांग जनसेवा पुरस्कार सोहळ्याला वैयक्तिक कामामुळे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे गुरुवारी तहसीलदार हंसराज पाटील यांना संजय गांधी योजनेच्या कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नगराळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अपंग पुनर्विकास संस्थेचे अध्यक्ष संजय सरग, शशिकांत सूर्यवंशी, शैलेश गौड, धुळू लकडे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी संजय बाबा सरग, संस्थापक अध्यक्ष अपंग पुनर्विकास संस्था. गेल्या डिसेंबर महिन्यात 21 तारखेला अपंग पुनर्विकास संस्थेचा 7वा वर्धापन दिन व जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधत दिव्यांग क्षेत्रात आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या काही मान्यवरांना आपण दिव्यांग जनसेवा पुरस्कार व दिव्यांग सेवक पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं. त्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब, संजय गांधी निराधार योजना, हंसराज पाटील साहेब यांनाही आम्ही दिव्यांग जनसेवा पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं. पण 21 तारखेला साहेबांना काही कामास्तव नाशिकला जावं लागलं. त्यामुळं तो पुरस्कार आज आम्ही माननीय पत्रकार आणि आमचे ज्येष्ठ बंधू रविदादा नगराळे, शशिकांत आप्पा सूर्यवंशी, शैलेश भाऊगोड आणि धुळू भाऊ लकडे यांच्या उपस्थितीत तो पुरस्कार आज आम्ही साहेबांना देऊन आपल्या हातून दिव्यांगांची सेवा, साहेब स्वतः दिव्यांग आहेत,
दिव्यांग असून साहेबांना दिव्यांगांची जाणीव आहे. आज ते उच्च पदावर आहेत तहसीलदार म्हणून, आणि त्याच अनुषंगाने यांची बदली जी झालेली आहे धुळे शहर संजय गांधी निराधार योजना कार्यालयात, त्यांच्या माध्यमातून शेकडो दिव्यांग, विधवा, परित्यक्ता आणि वयोवृद्धांना न्याय मिळतोय. याचा सन्मान आम्हाला करू वाटला. आज आम्ही त्यांना दिव्यांग जाणीव पुरस्काराने सन्मानित करून त्यांना आज आम्ही हा सन्मान दिलेला आहे आणि आम्ही धन्य आहोत. जय श्रीराम. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील ओसवाल नगर, शिवाजीनगर येथे तयार करण्यात आलेला रस्त्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील ओसवाल नगर, शिवाजीनगर येथे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून तयार करण्यात आलेला रस्त्याचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या प्रयत्नाने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरोत्थान योजनेतून शहराच्या विकासासाठी 39 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या निधीतून तयार करण्यात आलेल्या शिवाजीनगर येथील रस्त्याचा लोकार्पण सोहळा मनोज मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, सनी मोरे, गणेश चौधरी तसेच ओसवाल नगर, शिवाजीनगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पष्टीकरण दिलं, सविस्तर दिलं. असंच आमच्यावर प्रेम असू द्या, आम्ही तुमच्या पाठीमागच आहे. पण हिंदू एकटं जसं झालं तसं तुमचं व्हायला नको पाहिजे. कारण काय, दरी निर्माण झाली, तानातानी होते. तो तुमचा प्रश्न आहे पुढचा. म्हणून तुमच्यावर जसा अन्याय झाला तसा शनिवार आणि यांच्यावर होता कामा नये अशी आम्ही विनंती करतो. अशा तरुणांना संधी द्या ही सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचे चांगल्या प्रकारे तुम्ही आमचं ऐकून घेतलं आणि कामाचा सोहळा संपन्न झाला आणि सगळे उपस्थित राहिल्यानंतर कार्यक्रम शोभा आणली सगळ्यांनी. या ठिकाणी कार्यक्रम संपला. हा रस्ता जरी आम्ही मंजूर केला असेल पण तो कॉन्ट्रॅक्टर कडून दर्जेदार करून घेणं आणि त्याची काळजी घेतली म्हणून सर्वप्रथम तुमचं कॉलनीवासी यांचं खूप खूप अभिनंदन. आपण जशी आपल्या घराची काळजी घेतो त्याच पद्धतीने आपल्या अंगणात होणारा रस्ता पण आपल्या घरासारखाच आहे. आणि त्याच पद्धतीने मी प्रत्येक वेळेस उद्घाटना करताना सांगत होतो की आज पण ऐकणारा काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही घेतली काळजी. आणि खरोखर आता रस्ता दिसतोच दर्जेदार आहे, त्याच्यामुळे हा चांगला रस्ता झालेला आहे. हा रस्ता करताना भाऊसाहेब तुम्ही बघा कसं असतं, 40 कोटी ज्यावेळेस शहराची अवस्था अतिशय बकाल होऊन गेली, बकाल अवस्था झाली, दुरावस्था इतकी होऊन गेली. आता आमच्या माता भगिनींनी सांगितलं की आमच्या कॉलनीमधून आम्हाला चालता पण येतो. या देवपूरची परिस्थिती अशी होती की वयस्कर माणसाला घरातले लोक बाहेर निघू देत नव्हते. लहान मुलगा जसा घरातून बाहेर खेळता खेळता पडतो तसं वयस्कर माणूस घराबाहेर निघाला पाणी पावसाच्या दिवसामध्ये हातपाय मोडून जाईल. या वयामध्ये कुठे जोडायचं, कसं जोडेल का नाही जोडेल या भीतीपोटी घरातले लोक म्हाताऱ्या माणसाला घराबाहेर निघू देत नव्हते. पावसामध्ये आचारसंहिता आपली पोलिस ज्यावेळेस काही दंगली बिंगली पेटतात आणि ते शिथिलता केली जाते, घराबाहेर कोणी पडायचं नाही, तशी अवस्था म्हणजे पोलिसांची न सांगता अशी अवस्था आपल्या या देवपूर परिसरातून गेली. काही काळानंतर वैतागलेल्या देवपूरवासियांनी महापालिकेकडे मागणी केली. देवपूर हे आपलं एक धार्मिक नाव आहे, देव धर्माच्या याच्यावर आपलं देवपूर नाव ठेवलेलं आहे, परंतु या देवपूरचं नाव बदलून खड्डेपूर करावं अशी मागणी या महापालिकेकडे झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 32 महिन्यामध्ये तुम्ही नगरसेवक पाहिले नाही, ते आले असते तर फोटो काढून दाखवले असते, सर्व करे. पण ही जी अवस्था होती तुमच्या आमच्या सर्वांच्या म्हणजे भगवंताची कृपा असेल आपल्यावर की एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला. आणि ज्यावेळेस ते मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले त्यावेळेस आम्ही या शहराच्या समस्या सगळ्या मांडल्या, आंदोलनं केलेलेच होते भाऊसाहेब. आम्ही सगळे आंदोलनं केले. या धुळे शहरातले देवपूर भागामध्ये रस्ते व्हावे, या धुळे शहरातले खड्डे बुजवावे म्हणून नवरात्रीचं 9 दिवस 9 पैकी 8 दिवस मी आमच्या शिवसेनेला घेऊन महापालिकेच्या गेटवर घटस्थापना करून घेतली महिलांच्या हस्ते. आणि पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दत्त मंदिर परिसरातील जुन्या आग्रा रोडवरील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडवण्यास आमदार अनुप अग्रवाल यांना यश. शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयास भेट देऊन केली पाहणी. संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील यांना दिव्यांग जनसेवा पुरस्कार व दिव्यांग सेवक पुरस्कार प्रदान. आणि प्रभाग क्रमांक 2 मधील ओसवाल नगर, शिवाजीनगर येथे तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न.
याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.